किन्नरमा या एक सामाजिक संस्थेचं दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडलाय। यंदाचा 11वा वर्ष असून हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे घेण्यात येतो। याचं कारण म्हणजे समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी आणि तृतीयपंथीयांमध्ये असलेलं कौशल्य वाढावं यासाठी हा एक प्रयत्न असतो। तृतीयपंथीयांना आत्मविश्वास वाढवून त्यांना सक्षमीकरण करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न असतो। ही संस्था तृतीयपंथ यांच्या मूलभूत गरजा, त्यांचे अधिकार आणि त्यांचं शिक्षण या सर्वांवरती काम करत असते। सध्या किन्नरमा या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष सलमा खान यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। किन्नरमा या संस्थेला 11 वर्ष पूर्ण होत आहेत आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांचा कार्यक्रम जो आहे, ॲनिव्हर्सरी जी आहे ती सेलिब्रेट केली जात आहे। स्वतः या किन्नरमा संस्थेचे अध्यक्ष आहेत सलमा खानजी। यंदा आता काय तुमच्या प्रोजेक्ट्सवरती काम सुरू आहे किंवा सरकारकडून काय आता अपेक्षित आहे? सर्वात प्रथम तर मी लोकशाही चॅनलचे धन्यवाद करू इच्छित आहे की त्यांनी वेळोवेळी आमच्याबद्दल विचार केलेले, मग ते कोविड असो किंवा आमच्या गरजा असो किंवा होणारे अत्याचार असो। किन्नरमा ही संस्था मूलभूत अधिकारासाठी, त्यांच्या आरोग्य शिक्षण सुविधासाठी कार्यरत असते। त्यांचे मानवी अधिकार त्यांना घेऊन देण्यासाठी कार्यरत असते। सरकारकडून आम्ही खूप वर्ष झालेली आशा केलेली आहे की सरकार आज तरी जागेल, उद्या तरी जागेल। आता आय होप बघूया सरकारची कधी झोप उघडते आणि कधी ते आमच्या अधिकाराबद्दल जमिनीवर त्याचा लाभ भेटेल। सरकारचे आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी वेळ द्यावी, आमच्या समस्यांना ऐकावं। 11 वर्षापासून आम्ही कामं करत आहोत, गेल्या 1995 पासून आम्ही कामं करत आहोत। मग ते सेक्स मॅपिंग असेल किंवा त्यांच्या आरोग्य सुविधाचे असेल किंवा कोविडमध्ये त्यांना न्यूट्रिशन सपोर्ट असेल, आणि असे किन्नरमाने खूप कामं केलेली आहेत। आम्ही स्वच्छ भारत अभियानावर काम केलेलं आहे। परत आम्ही NNTPचे एक प्रोजेक्टवर काम करत आहोत। आता तो खलास झालेला आहे प्रोजेक्ट, आणि आमचे 11 वर्ष झालेले आहे। त्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुम्हालाही। आणि आम्हाला आमच्या मीडियाने वेळोवेळी मदत केलेली आहे, आमच्या समस्या जाणून घेतलेल्या आहे। तसेच आमचे सरकारही आमच्या समस्या जाणून घेईल, तर त्यासाठी आम्ही अशी आशा करतो। सर, आपण पाहतो की दरवर्षीप्रमाणे यंदाही किन्नरमा ही सामाजिक संस्था आहे आणि या संस्थेचा आपण पाहतो की स्नेहसंमेलन कार्यक्रम जो आहे तो सध्या पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।